नमस्कार मित्रांनो, DI शेअर मार्केटमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण विचार करतोय की बऱ्याचदा कानावर पडत असतं की शेअर मार्केट म्हणजे जुगार. शेअर मार्केटमध्ये माझ्या मित्राचं एवढं नुकसान झालं, त्याने तेवढं नुकसान केलं. तर हे नुकसान का होतं ते जाणून घेऊया. कारण काय होतं की प्रत्येक वेळी नुकसान होणं न होणं हे शेअर मार्केट करत नाही, ते आपण करत असतो. कारण काय होतं, आपण चुकीचं पाऊल उचललं की त्याचे हे दुष्परिणाम होत असतात. तर आता बघूया की समजा आपल्याकडं 1,00,000 रुपये आहेत आणि 1,00,000 रुपये आहेत म्हणून आपण लोक काय करतात की सगळेच्या सगळे पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजे सगळ्याचे शेअर्स घेऊन मोकळे होतात. आता फॉरेक्समध्ये आपण थोडासा विचार करूया की फॉरेक्समध्ये लॉट साईज जी असते ते लॉट साईजचा एक प्रकार वेगळा असतो आणि इंडियन स्टॉक मार्केट आहे त्यामध्ये वेगळं आहे. फॉरेक्समध्ये मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉट असे 3 प्रकार असतात. आता मायक्रो लॉट म्हणजे 0.01, अगदी छोटा लॉट. मग ट्रेडिंग करताना काय केलं पाहिजे? तर आपण आपलं जे कॅपिटल आहे, आपली जी इक्विटी आहे, ती इक्विटी मोठी असावी आणि जो लॉट आहे तो छोटा असावा. बघा हां, कसं कॅल्क्युलेशन आहे की इक्विटी मोठी, कॅपिटल आपलं मोठं आणि लॉट साईज छोटी. त्याच्याने होईल काय की आपल्याला जो आपण ट्रेड घेणार आहोत त्याच्याने प्रॉफिट आलं तर ते आपण बुक करणार आहोत. पण जर ते मायनसला गेलं म्हणजे आपल्या अपोजिट गेलं, आपण जो ट्रेड घेतला आहे तो जिकडं आपण बाय केलं आहे आणि तो उलटा फिरला तर आपलं नुकसान होणार. पण मग नुकसान किती होणार? जर मायक्रो लॉट असेल तर अतिशय कमी नुकसान होतं. त्याच्यात तुम्ही जो एल कुठपर्यंत लावलेला आहे तेवढंच नुकसान होणार. पण बऱ्याचदा काय होतं की समजा इथे तुम्ही एक ट्रेड घेतला आहे आणि या ठिकाणी तुम्ही एल लावला. आता जर तुम्ही मायक्रो लॉटने जर ट्रेड घेतला आणि इथे जर एल लावला आणि तो जर एल हिट झाला तर नुकसान किती होईल? समजा इथून एवढं अंतर हे $5 समजा तुमचं नुकसान होईल. परंतु जर तुम्ही लॉट साईज वाढवली, हा मायक्रो लॉटने $5 लॉस झाला, बरोबर आहे. पण तुम्हाला एल इथेच लावायचं आहे कारण ते तुम्हाला इंडिकेट करतं की एल कुठे लावायचं आहे ते. आता जर तुम्ही ती जर लॉट साईज 0.05ची केली किंवा मिनी लॉट घेतला 0.10चा तर अंतर तेवढंच, एल तुमचा इथेच आहे. याच्याने होईल काय की तुमचं जिथे $5 लॉस होणार होता, मायक्रो लॉटने $5 लॉस होत होता, तिथे आता 0.10ने म्हणजे मिनी लॉटने तुमचा $50 लॉस होतोय. म्हणजे 10 पटीने, 5 10 50. आणि $50 जर तिथे लॉस होत असेल तर तुम्ही थांबणार का मार्केटमध्ये? त्यानंतर तुम्ही बाहेर पडाल. $50 लॉस झालेला आहे आणि आता आपल्याकडे कॅपिटल जास्त नाही आहे. मग त्यापेक्षा छोटा म्हणजे मायक्रो लॉट घ्या आणि पुन्हा पुन्हा एंट्री करा, काही फरक पडत नाही. कारण काय होतं माहिती आहे का की तुम्ही फॉरेक्समध्ये कितीही वेळा जरी एंट्री केलीत आणि एक्झिट झालात, म्हणजे कितीही ट्रेड घेतलेत तरीसुद्धा त्याला वेगळे पैसे लागत नाहीत. त्यामुळं तुम्ही म्हणजे एंट्री फी आणि एक्झिट फी लागत नाही. त्यामुळं आपण दिवसभरात कितीही ट्रेड घेऊ शकतो आणि किती वेळा एक्झिट होऊ शकतो. त्यामुळे होतं काय की मायक्रो लॉट असल्यामुळं आपलं नुकसान कमी होतं. प्रॉफिट झालं तर आपण तो क्लोज करून त्यानंतर पुन्हा एंट्री करू शकतोय, पुन्हा प्रॉफिट काढू शकतोय, त्यानंतर पुन्हा एंट्री करू शकतोय, पुन्हा प्रॉफिट काढू शकतोय. आणि अशा पद्धतीने आपल्याला दिवसभराचे एक 2% प्रॉफिट मिळालं की बस झालं. त्यानंतर आपल्याला तिथे स्टॉप करायचं आहे, थांबायचं आहे. पण बऱ्याचदा लोक काय करतात की मोठा लॉट, छोटी इक्विटी, त्याच्यामुळं ते त्यांच्या फेवरमध्ये आलं तर ठीक.
म्हणजे जर बायचा ट्रेड घेतलेला आहे आणि ते मार्केट बायलाच गेलं तर ठीक आहे की प्रॉफिट मिळेल. आणि मोठा लॉट घेतला तर ते गवाड पण मिळेल, म्हणजे चांगलं प्रॉफिट पण मिळेल. पण जर उलट फिरलं तर जेवढी इक्विटी आहे, म्हणजे जेवढं कॅपिटल आहे, ते सगळंच्या सगळं जाऊ शकतं. जर तुमचा SL लावला नसेल किंवा जर SL असेल तर ते SL पर्यंत तुमचं खूप सारं नुकसान होऊ शकतं. त्या पटीने, म्हणजे जेवढ्या पटीने तुम्ही तो लॉट घेतायत तेवढ्या पटीने तुमचं नुकसानही होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून आपल्याला खबरदारी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. आता हे मी माझ्या सेशनमध्ये बऱ्याचदा सांगत असतो. काही लोक त्याचा त्या पद्धतीनेच यूज करतात, परंतु काहींना वाटतं नाही, अरे हे $1-2 घेण्यात काय अर्थ आहे किंवा $4-5 घेण्यात काय अर्थ आहे, आपल्याला एकदाच काहीतरी 30, 40, 50, 100 असे डॉलर मिळाले पाहिजेत. मग त्या पद्धतीने, म्हणजे इक्विटी छोटी असते पण लॉट मोठा घेतात आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. नफा पटकन म्हणजे एका रात्रीत करोडपती व्हायचं असतं लोकांना. तर असं मार्केटमध्ये होत नाही. एका रात्रीत तुम्ही करोडपती होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा आणि तसा प्रयत्न पण करू नका. कारण काय होतं की असं केल्यानेच तुमचं नुकसान होतं. म्हणून सर्वांना पुन्हा विनंती आहे की अजिबात असं करू नका. दुसरी एक पद्धती की काय होतं, सर्रास आपण जिथे ट्रेड घेतलेला आहे तिथून मार्केट थोडंसं खाली आलं की आपण घाबरतोय. हे का घाबरतोय? कारण आपला लॉट मोठा असतो, त्याच्यामुळे लॉस आपल्याला जास्त दिसतो. थोडं जरी खाली आलं, उलट फिरलं तरीसुद्धा लॉस आपल्याला जास्त दिसतो. मग त्यासाठी छोटा लॉट घ्या, पुन्हा एंट्री करा आणि प्रॉफिट कमवा. दिवसाचे 2% प्रॉफिट झालं की त्यानंतर तुम्हाला तुमचं ट्रेडिंग स्टॉप करायचं आहे. भले ते 5 मिनटामध्ये होऊ देत, 15 मिनटामध्ये होऊ देत, अर्ध्या तासात होऊ देत, 1 तासात होऊ देत, 2 तासात होऊ देत, कितीही. तुमचा टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तिथे थांबायचं आहे. बरं, काहींना वाटतं की नाही, मार्केट जर, मला असे पण काही माझे स्टुडंट प्रश्न विचारतात की सर, जर मार्केट जर देतच असेल तरी पण सुद्धा आपण ते स्टॉप करायचं आहे. तर माझं म्हणणं काय आहे की जर मार्केट आपल्या फेवरमध्ये असेल तर आपल्याला आपली ट्रेडिंग करण्याची पद्धत थोडीशी चेंज करायची आहे. ती कशी करायची ते संपर्क साधल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. पण आणि जर मार्केट देतच असेल तर घ्या, काही हरकत नाही. पण मग अशा वेळी थोडी जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. म्हणजे काय की जर मार्केट देतं, समजा तुमचा एक दिवसभराचा 2% प्रॉफिट आहे, 2% प्रॉफिट तुम्हाला मिळालं आहे. म्हणजे उदाहरण घेऊया की एखाद्याकडे एक ₹1 लाख आहेत आणि त्याचं टार्गेट आहे की दिवसभरात मला $20 प्रॉफिट मिळालं पाहिजे. आता $20 प्रॉफिट मिळाल्यानंतर तरीसुद्धा त्याला वाटतं की अरे, मार्केट अजून माझ्या फेवरमध्ये आहे आणि अजून पैसे मिळतील, मी अजून एंट्री करतोय, अजून ट्रेड घेतोय, आणि तो करत राहतो तो, आणि घेऊ देत, हरकत नाही. पण सावध असावं त्याने. आणि ज्यावेळी मार्केट उलट फिरेल, लक्षात घ्या की मार्केटने द्यायला लावलं आहे तोपर्यंत घेऊ देत, पण जर ते उलटं फिरलं आणि अशा वेळी आपल्याला सावधगिरी याची बाळगायची आहे की $20 जे प्रॉफिट ते जर मायनसमध्ये जात असेल, जे आपण टार्गेट आपण मिळवलेलं आहे, आपलं टार्गेट आपण कंप्लीट केलेलं आहे, ते $20 आपल्या अकाउंटला दिसत आहेत आता प्रॉफिट. परंतु जर मार्केट उलट फिरत असेल आणि ते $20 जर $10 पर्यंत जर राहिलं असेल तर समजा की आज आपली सायकोलॉजी आता काम करत नाही आणि आपले लकसुद्धा, म्हणजे नशीबसुद्धा आपल्याला साथ देत नाहीत. त्यामुळं $10 जे राहिलेले आहेत, $20चं टार्गेट, $20चं टार्गेट आहे दिवसभराचा, पण जर $10 प्रॉफिट असेल तर तेव्हा तुम्हाला तिथे थांबणं आहे. त्यानंतर नका ट्रेडिंग करू आणि पुन्हा ते 20 बनवायला जाऊ नका.
त्या दिवशी फक्त त्या $10 समाधान माना आणि आपलं ट्रेडिंग तिथे स्टॉप करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर 8975455212 या नंबरवर नक्कीच संपर्क साधा. धन्यवाद.